आता आपण थर्ड युनिट चालू करतोय. थर्ड युनिट मधला जो फर्स्ट चॅप्टर आहे तो आहे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग ईआरपी. आता ईआरपी बद्दलचं वेगळं मला सांगायला नकोय. ईआरपीचं तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर माहिती आहे तुझ्या ओळखीचं असणार? सर आपण टॅली यूज करतो ते हा, पण टॅली हे सुद्धा ईआरपीचं सॉफ्टवेअर आहे. सो ईआरपीचा फुल फॉर्म होतो एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. आता मला ह्या नावातच त्याचं मिनिंग आहे बघा. एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काय सांगा मी? एंटरप्राइज म्हणजे म्हणजे नावातच त्याचा कशासाठी? मिनिंग आहे. एंटरप्राइज म्हणजे काय? सर एखादी बिझनेस फर्म. हा ठीक आहे, एखादी फर्म म्हणू शकतोस. रिसोर्स म्हणजे ते ज्या डेटावर काम करणार आहेत तो डेटा वेज. त्यांच्यासाठी रिसोर्स आहे. हा, वेज. देन प्लॅनिंग. म्हणजे काय? तर एंटरप्राइज मध्ये यूज केले जाणारे जे काही रिसोर्सेस आहेत त्याचं प्लॅनिंग करणं. बरोबर आहे? एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काय? एंटरप्राइजेस मध्ये यूज केले जाणारे रिसोर्सेस मग ते कोणतीही असतील त्याचं प्लॅनिंग करणं मीन्स त्याचं ऑर्गनायझेशन किंवा त्याच्यावरती कंट्रोलिंग असेल हे सगळं प्लॅनिंग मध्ये येतं. आलं लक्षात? मग हे फक्त एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग याचा हात झाला मिनिंग. पण हे कशा थ्रू हँडल केलं जातं? एंटरप्राइज रिसोर्स प्लॅन कशा थ्रू केले जातात? तर आता आपण आयटी बघतोय त्याच्यामध्ये अर्थ ऑब्व्हियसली सिस्टम थ्रू. मग सिस्टम थ्रू जर तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार असाल, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅन करणार असाल, तर त्याच्यासाठी तुम्हाला गरज कशाची आहे? तर सॉफ्टवेअरची. राईट आहे मेय? राईट सर. ओके. सो आता यांनी काय म्हटलेलं आहे बघा, बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. आता हा वेगळा प्रकार आहे बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर जो आपण डीएसएस पाहिलं लास्ट ह्याला. सो बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर नॉट टिपिकली अ सूट फॉर इंटिग्रेटेड ऍप्लिकेशन्स. आता बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर जे आहेत की जे काय म्हटलंय नॉट टिपिकली सूट फॉर इंटिग्रेटेड ऍप्लिकेशन. सो सगळ्याच ऍप्लिकेशनला ते सूट होत नाहीत. दॅट अ कंपनी कॅन यूज टू कलेक्ट. जर कंपनीला काय करायचंय तर डाटा कलेक्ट करायचा आहे किंवा डाटा स्टोअर करायचा आहे किंवा डाटा मॅनेज करायचा आहे आणि अँड इंटरप्रेट किंवा डाटा इंटरप्रेट करायचा आहे डाटा फ्रॉम मेनी बिझनेस ऍक्टिव्हिटीज. वेगवेगळ्या बिझनेस ऍक्टिव्हिटीज पासून मिळणारा डाटा कलेक्ट करायचा, स्टोअर करायचा, मॅनेज करायचा किंवा इंटरप्रेट करायचा आहे. मग त्याच्यामध्ये प्रोडक्ट प्लॅनिंग असेल, कॉस्ट मॅन्युफॅक्चरिंग असेल और सर्व्हिसेस डिलिव्हरी असेल किंवा मार्केटिंग अँड सेल्स असेल, तर हे बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर मध्ये होत नाही. बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर म्हणजे कोणतं मी म्हटलं तर त्याला एम-आय-एस म्हणूयात आपण. एम-आय-एस झालं काय? त्याच्यानंतर तुमचं काय म्हणतोय डी-एस-एस झालं काय? हे काय फक्त बिझनेस मॅनेजमेंटसाठी यूज केले जाणारे सॉफ्टवेअर की याच्यामध्ये फक्त तुम्हाला डिसिजन मेकिंगसाठी ते यूज केले जाणारे सॉफ्टवेअर्स आहेत. त्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा डाटा कलेक्शन, स्टोअर, मॅनेज आणि इंटरप्रेट डाटा या सगळ्या गोष्टी होत नाहीत. मग त्यासाठी वेगळे सॉफ्टवेअर यूज करायला लागतात. त्या सॉफ्टवेअरला काय म्हटलं जातं? बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. So business process management software that allows an organization to use a system of integrated applications to manage the business and automated many back office functions related to technology, services and human resources. आता ह्याच्यामध्ये जे बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर जे आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी कोणकोणते फंक्शन्स पाहिले जातात तर बॅक ऑफिस फंक्शन्स पाहिले जातात. मग त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी असेल, सर्व्हिसेस असेल किंवा एचआर असेल. ERP software integrated all facts of organization, including product planning, development, manufacturing, sales and marketing. मग ERP मध्ये काय म्हटलंय की ह्या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जातात. कोणकोणत्या? तर मग त्याच्यामध्ये ऑपरेशन्स असेल, प्रोडक्ट प्रोडक्ट प्लॅनिंग असेल, डेव्हलपमेंट असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा सेल्स अँड मार्केटिंग असेल. या सगळ्या गोष्टी ERP मध्ये कव्हर केल्या जातात.
आता ERP software is considered an enterprise applications that a business would use to assist the organization to solving enterprise problem. When word enterprise is combined with applications, it usually refers to a software platform that is too large and too complex for individuals or small business use. काय म्हटलंय? ERP software is considered an enterprise application. ERP सॉफ्टवेअर आहे त्याला काय कन्सिडर केलं जातं इथे? एंटरप्राइज ऍप्लिकेशन. इंटरप्राइज ऍप्लिकेशन का म्हटलं जातं त्याला? तर त्यांनी दिले दॅट अ बिझनेस वुड यूज टू असिस्ट द ऑर्गनायझेशन इन सॉल्विंग एंटरप्राइज प्रॉब्लेम. दॅट अ बिझनेस वुड यूज टू असिस्ट द ऑर्गनायझेशन इन सॉल्विंग इंटरव्ह्यू. सो ऑर्गनायझेशन मध्ये ह्या सिस्टमचा किंवा सॉफ्टवेअरचा ERP सॉफ्टवेअरचा किंवा एंटरप्राइज ऍप्लिकेशनचा काय यूज केला जातो तर त्यांचे इंटरप्राइज प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. व्हेन द वर्ड इंटरप्राइज इज कंबाईन विथ ऍप्लिकेशन्स, ज्यावेळेला एंटरप्राइज वर्ड जो आहे तो ऍप्लिकेशन सोबत जोडला जातो, इट इज युजली रिफर्स टू अ सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म. सॉफ्टवेअरच्या ऐवजी त्या ठिकाणी ऍप्लिकेशन जोडलं जातं. का? तर सॉफ्टवेअर दॅट इज टू लार्ज, सॉफ्टवेअर हे खूप मोठं आहे अँड टू कॉम्प्लेक्स फॉर इंडिव्हिज्युअल्स ऑर स्मॉल बिझनेस यूज. आणि सॉफ्टवेअर हे छोटं एखादा इंडिव्हिज्युअल किंवा एखाद्या छोट्या बिझनेस साठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्याला सॉफ्टवेअर न म्हणता काय म्हटलं गेलंय? एंटरप्राइज ऍप्लिकेशन म्हटलं गेलंय. As it is designed to be used by larger businesses and often require dedicated teams to customize and analyze the data and the handle upgrade and development. काय म्हटलंय? As it is designed to be used for larger business. तसंच हे मोठ्या बिझनेस साठी सुद्धा डिझाईन केलेलं आहे. रिक्वायर्स डेडिकेटेड टीम्स टू कस्टमाइज. मग त्याच्यासाठी त्यांना लागणारे डेडिकेटेड टीम्स कस्टमाइज अँड अनालाइज द डाटा अँड हँडल अपग्रेड ऑफ डेव्हलपमेंट. आणि त्या डिप्लॉयमेंट आहे आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये अपग्रेड्स केले गेलेत जसे एखाद्या मोठ्या बिझनेस साठी लागतात. देन an ERP system automates and integrates are sorry in ERP system automates and integrate core business process such as taking customer orders. आता ERP थ्रू खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅन्युअल केल्या गेल्यात किंवा ऑटोमॅटिक केल्या जातात. मग त्याच्यामध्ये ऑर्डर रिसीव्ह करणं, त्याच्यानंतर शेड्यूलिंग ऑपरेशन्स आणि कीपिंग इन्व्हेंटरी रेकॉर्ड्स अँड फायनान्शियल डाटा. तुम्ही कधी ह्याला मोठ्या मंत्रालयामध्ये कोणी व्हिजिट केले का रे तुमच्यापैकी? साऊथ काय चालू आहे? आम्ही कधी मंत्रालयामध्ये कोणी व्हिजिट केलेत तुम्ही? नाही सर. किंवा एखाद्या बँकेच्या हेड ऑफिसला? सो मंत्रालयामध्ये किंवा एखाद्या बँकेच्या हेड ऑफिसला गेल्याच्या नंतर तिथे काय केलं जातं? तर तुम्ही बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला काउंटरवरती बोलवून म्हणजे त्यांच्या रिसेप्शनच्या काउंटरलाच बोलवलं जातं. आणि तिथे तुम्हाला विचारलं जातं, की कोणाला भेटायला आलात? काय काम आहे तुमचं? मग त्या पद्धतीने जी तुमची ही जी माहिती आहे ती त्यांच्या ERP सॉफ्टवेअरला इन्क्लूड करतात. ERP सॉफ्टवेअरला गेल्याच्यानंतर ERP सॉफ्टवेअर काय करतं? तो ऑटोमॅटिकली तुमचं आय कार्ड जनरेट करतं आणि ते आय कार्ड तुम्हाला घालायला देतात. त्या आय कार्डवरती लिहिलेलं असतं, की तुम्ही कोणाला भेटायला आलेला तर तुमचं काय काम आहे? आणि ते आय कार्ड जनरेट केल्याच्या नंतर तुम्हाला टोकन नंबर दिला जातो आणि त्याच्यानंतर तुमचा ज्यावेळेला टोकन नंबर येईल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी व्हिजिट करायला पाठवलं जातं तुमच्यासोबत तुमचं आय कार्ड असेल. मग भविष्यात तुम्ही जरी म्हणजे काही प्रॉब्लेम झाले तिथे तरी त्या ERP थ्रू सांगू शकतो, की तुम्ही कोणत्या माणसाला आणि कोणत्या कारणासाठी भेटायला आला होतात. सो ह्या पद्धतीने म्हणजे ERP मध्ये काय म्हटलं गेलंय, ERP टेकिंग कस्टमर ऑर्डर्स, शेड्यूलिंग ऑपरेशन्स, ऑपरेशन शेड्यूल केलं जातं ERP थ्रू, कस्टमर ऑर्डर्स घेतले जातात. आता बऱ्याच वेळेस ज्यावेळेला ई-सी-आर-एम मी यूज करतोय. म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट. त्यावेळेस मला जर आता मी येते आता जसं तुम्ही Amazon थ्रू ओके. Amazon वरून एखादी गोष्ट मागवताय. मागवत असताना तुमच्या ऑर्डर तुम्ही कशा थ्रू पाठवताय रे त्यांना? फोन करून सांगता का मला हे हवंय? नाही. नाही सर. तुम्ही काय करता तर तुम्ही डायरेक्टली एखादा पर्टिक्युलर ॲप्लिकेशन आहे किंवा सॉफ्टवेअर आहे त्याच्या थ्रू तुम्ही ती ऑर्डर पाठवता. ती त्यांच्या सॉफ्टवेअरला कलेक्ट होते. म्हणजे ते ऑर्डर तुमच्या मॅन्युअली घेतात की सॉफ्टवेअर थ्रू घेतात?
सॉफ्टवेअर थ्रू. मग त्या सॉफ्टवेअरला आपण म्हणू शकतो ERP सॉफ्टवेअर. टेकिंग कस्टमर ऑर्डर्स, शेड्यूलिंग ऑपरेशन. त्याच्यात तुमचं ऑपरेशन शेड्यूल सुद्धा ते तिथूनच करतात, की तुम्हाला किती दिवसात मिळणार आहे, हे तुम्हाला मॅन्युअली सांगितलं जातं का? तुम्हाला ते सॉफ्टवेअरवरतीच ट्रॅकिंग डिटेल्स दिल्या जातात. दुसरी गोष्ट, तुमची ऑर्डर पुढे फॉरवर्ड सुद्धा सॉफ्टवेअर थ्रूच केली जाते. बाकी तुमचं जे काही कम्युनिकेशन असेल ते सॉफ्टवेअर थ्रूच राहतं. त्याच्यानंतर तुमचं पेमेंट आहे ते सुद्धा सॉफ्टवेअर थ्रूच जातं. सो ह्या सगळ्या टेकिंग ऑर्डर्स, कस्टमर ऑर्डर, शेड्यूलिंग ऑपरेशन अँड कीपिंग इन्व्हेंटरीज रेकॉर्ड. आता तुम्हाला ज्यावेळेला एखादा प्रॉडक्ट तुम्ही मागवता Amazon थ्रू म्हणा, तर ज्यावेळेला प्रॉडक्ट मागवलं जातं तेव्हा तुम्हाला Amazonला दाखवतो बघा तो अवेलेबल आहे की नाही, स्टॉकमध्ये आहे की नाही. दाखवलं जातं ना मेय? हो सर. हां. मग ते दाखवलं जातं म्हणजे त्यांनी कुठेतरी रेकॉर्ड ठेवलेला आहे इन्व्हेंटरीचा. मग हा इन्व्हेंटरीचा रेकॉर्ड त्यांनी मॅन्युअली ठेवलाय का? नाही. तो सुद्धा सॉफ्टवेअर थ्रू ठेवलेला आहे. आणि फायनान्शियल डाटा. आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. आता ज्यावेळेला तुम्ही पर्सनली एखादं सॉफ्टवेअर यूज कराल. आता कॉलेजसाठी सुद्धा तुमचं सॉफ्टवेअर जे यूज केलं जातं. आता कॉलेजला प्रॉडक्ट म्हणजे काय आहे? तर स्टुडंट. तर तुम्ही ज्यावेळेला ॲडमिशन फॉर्म भरता, आता तुम्हाला लॉकडाऊनमध्ये ॲडमिशन फॉर्म कसा भरायला सांगितलं होतं? ऑनलाईन भरायला सांगितलं होतं, बरोबर आहे? मग ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरल्याच्या नंतर ते ॲडमिशन ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर कॉलेजच्या ERPवरती सबमिट झालं. म्हणजे तुमची ऑर्डर घेतली गेली. त्याच्यानंतर तुमच्या एक्झाम्स लावणं, तुमचे क्लास कंडक्ट करणं, हे सगळं ऑनलाईन केलं गेलं, की किंवा आता आपलं हे नाही, तुम्हाला जे स्टुडंट डायरी ॲप होतं, तो त्याचाच एक पार्ट होता ERPचा, की त्याच्या थ्रू तुमची अटेंडन्स लागली जायची, तुमच्या असाइनमेंट मिळायच्या, तुमच्या काय म्हणतोय रिझल्ट्स तिथे मिळायचे, टाईम टेबल मिळायचं. हे सगळं शेड्यूल ऑपरेशन्स कशा थ्रू केले? ERP थ्रू. कीपिंग इन्व्हेंटरी रेकॉर्ड्स. त्याच्यानंतर आमच्या इथे जे कॉलेजला सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये किती स्टाफ आपल्याकडे अवेलेबल आहे, किती स्टुडंट आपल्याकडे अवेलेबल आहेत, किती क्लासेस आपल्याकडे आहेत, हे सगळं त्याच्यावरती रेकॉर्ड मिळतं. त्याच्यानंतर फायनान्शियल डाटा सुद्धा तिथे अवेलेबल होतो. म्हणजे किती मुलांनी किती फी भरलेली, किती कोणाची पेंडिंग आहे, ह्या सगळा डाटा तुम्हाला एका सॉफ्टवेअर थ्रू अवेलेबल होतो. आणि या सॉफ्टवेअरला म्हटलं जातं ERP. ERP system can drive huge improvement in the effectiveness of the organization. ERP सिस्टम मुळे काय होतं, की खूप सारे ह्यूज इम्प्रुव्हमेंट्स होतात तुमच्या ऑर्गनायझेशनच्या इम्प्रुव्हमेंटमध्ये, इफेक्टिव्हनेसमध्ये. देन असिस्टिंग युअर डिफाईन युअर बिझनेस प्रोसेस अँड इन्शुरिंग दे आर कंपाइल्ड विथ थ्रू आउट द सप्लाय चेन. असिस्टिंग यू डिफाईन युअर बिझनेस प्रोसेस. सो तुमची बिझनेस प्रोसेस डिफाईन करण्यासाठी तुम्हाला कोण असिस्ट करतं? तर ERP असिस्ट करतं आणि त्याच्या थ्रू तुमचं सप्लाय चेन कसं तुम्ही कंपाईल करू शकता हे सुद्धा तुम्हाला ERP दाखवून देतं. हे आता मी सांगितलं सप्लाय चेन विषयी तुम्हाला. देन प्रोटेक्टिंग युअर क्रिटिकल बिझनेस डाटा थ्रू वेल डिफाईन्ड रोल्स अँड सिक्युरिटी ॲक्सेस. काय म्हटलंय? प्रोटेक्टिंग क्रिटिकल बिझनेस डाटा थ्रू वेल डिफाईन्ड रोल्स अँड सिक्युरिटी ॲक्सेस. सो सिक्युरिटी ॲक्सेस किंवा काही म्हणजे थोडक्यात की तुमचा प्रायव्हसी जी आहे, तिला प्रोटेक्ट करायचं काम कोण करतं? तर ERP करतं. इनेबलिंग यू टू प्ले आता तुम्हाला बऱ्याच टॅली कोणी शिकलेलं आहे तुमच्यापैकी? टॅली कोणाकोणाचं झालेलं आहे? अमेय टॅली झालंय तुझं? सर आत्ताच सुरुवात केली आहे. ओके. पूर्ण नाही मग आलं. ठीक आहे. आता सुरुवात जरी केली असेल, तरी सुरुवातीला कंपनी क्रिएट करायच्या आधी तुला सिंगल युजर्स आणि मल्टिपल युजर्स दाखवलेले असतील बघ. हां सर. दाखवलं गेलं ना त्याच्यात? सो सुरुवातीला दाखवलं होतं. हां, ते सिंगल युजर्स किंवा मल्टिपल युजर्स. सिंगल युजर्स म्हणजे काय, की तुम्ही यूज करणारा जो ERP आहे, तो एकटेच यूज करणार आहात, की तुमच्या कंपनीमधले बाकीचे लोकं सुद्धा तो यूज करणार. जर तुम्ही सिंगल युजर्स असाल, तर त्या पद्धतीने ऑथेंटिकेशन तुम्ही त्याला दिलं दिलं जातं किंवा त्या पद्धतीने त्याला पासवर्ड किंवा एखाद्या पीसीचा आयपी ॲड्रेस क्रॅक होतो. तर तो पीसी किंवा त्या माणसाव्यतिरिक्त ते सॉफ्टवेअर दुसरं कोणी यूज करू शकत नाही. म्हणजे इथे तुम्हाला जी प्रोटेक्शन आहे ते कोण प्रोव्हाईड करतं? तर ते ERP प्रोव्हाईड करतं. Then enabling you to plan your workload based on existing orders and forecast. Enabling you to plan your workload based on existing orders and forecast. त्याच्यानंतर आणखी ERP काय काम करतं? जर सपोज तुमचं जे काही वर्कलोड आहे,
तो कशा पद्धतीने प्लॅन करायचा ते सुद्धा तुम्हाला ERP ठरवून देतं. Then providing you with the tools to give a high level of services to your customers. त्याच्यानंतर तुमच्या कस्टमर्सला की चांगल्या पद्धतीच्या सर्व्हिसेस कशा देता येतील त्यासाठी कोणकोणते टूल्स यूज करता येतील ते सगळं किंवा त्यासाठी लागणारे टूल्स कोण प्रोव्हाईड करतं तर ERP प्रोव्हाईड करतं. देन ट्रान्सलेटिंग युअर डाटा इंटू डिसिजन मेकिंग इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर जे म्हटलेलं आपण चं काम सुद्धा इथं ERP करतं. म्हणजे तुमचा जो काही डाटा कलेक्ट केलेला आहे त्याला डिसिजन मेकिंग इन्फॉर्मेशन मध्ये ट्रान्सफर करायचं काम कोण करतं ते ERP करतं. द फॉलोइंग डायग्राम इलस्ट्रेट द डिफरन्स बिटवीन नॉन इंटिग्रेटेड सिस्टम व्हायरसेस अँड इंटिग्रेटेड सिस्टम फॉर एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. आता इथं मार्केटिंग अँड सेल्स ऍप्लिकेशन मार्केटिंग डाटाबेस, फायनान्स ऍप्लिकेशन अकाउंटिंग डाटाबेस, मॅन्युफॅक्चरिंग ऍप्लिकेशन मटेरियल डाटाबेस आणि इथे ह्युमन रिसोर्स डाटाबेस. सो अशा प्रत्येकाचा डाटाबेस नॉन इंटिग्रेटेड सिस्टम आहे. आणि इंटिग्रेटेड सिस्टम कसं दाखवलेलं आहे बघा. मॅन्युफॅक्चरिंग ऍप्लिकेशन, मार्केटिंग अँड सेल्स ऍप्लिकेशन, फिनान्शियल ऍप्लिकेशन आणि HR. आता पहिल्या याच्यात तुम्हाला दिसतं प्रत्येकाचं सेपरेट ऍप्लिकेशन आहे. प्रत्येकाचा सेपरेट डाटाबेस आहे. मार्केटिंग त्याला म्हटलं जातं इंटिग्रेटेड सिस्टम आणि ह्या डायग्राम मध्ये दिसतं तुम्हाला सगळ्यांचा मिळून सिंगल डाटाबेस आहे. ह्याला म्हटलं जातं इंटिग्रेटेड सिस्टम. फॉर driving force behind ERP. There are two main driving force behind enterprise resource planning for a business organization. First one, in a business sense. आता ERP कशा पद्धतीने ड्राईव्ह केला जातो त्याचे दोन सोर्सेस दिलेले आहेत. एक आहे बिझनेस सेन्स आणि सेकंड आहे IT सेन्स. फर्स्ट बिझनेस सेन्स काय म्हणतो बघूयात. In a business sense, enterprise resource planning ensure customer satisfaction at as it leads to business development, that is development of new areas, new product and new service. बिझनेस एंटरप्राइज प्लॅनिंग मध्ये सॉरी बिझनेस सेन्स मध्ये काय केलं तर बिझनेस एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग इन्शुअर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. त्यात सगळ्यात आधी काय केलं जातं तर हे इन्शुअर केलं जातं की कस्टमर सॅटिस्फॅक्शन कसं मिळेल. मग त्याच्यासाठी ऍज अ लीड टू बिझनेस डेव्हलपमेंट दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ न्यू एरियाज. मग त्यासाठी बिझनेसला डेव्हलप करायची गरज आहे. मग डेव्हलप म्हणजे एक्झॅक्ट काय करावं लागणार आहे तर न्यू एरिया डेव्हलप करावे लागणार आहेत, न्यू प्रोडक्ट डेव्हलप करणार आहेत करावे लागणार किंवा न्यू सर्व्हिसेस डेव्हलप करणं. हे सगळं बिझनेस सेन्स मध्ये येतं. देन सेकंड येतं अँड ऑल्सो त्याच्यामध्येच इट्स अलाव बिझनेस टू फेस कॉम्पिटिशन फॉर इम्प्लिमेंटिंग एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. सो एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंगचा यूज करून मार्केटमध्ये कॉम्पिटिशन जे आहे ते कसं फेस करता येईल हे सुद्धा पाहिलं जातं. अँड इट इन्शुअर्ड एफिशियंट प्रोसेसेस दॅट पुश द कंपनी टू टॉप गिअर. आणि त्याचा अजून त्या ERPचा फायदा करून तुम्हाला काय करता येतं तर बिझनेसचा जो टॉप गिअर म्हणजे काय म्हटलं पुश द कंपनी टू टॉप गिअर. म्हणजे जो तुमचा कंपनीचा ग्रोथ आहे तो ग्रोथ खूप म्हणजे रॅपिडली वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून त्याला म्हटलेलं गेलंय पुश द कंपनी इंटू टॉप गिअर. त्याच्यानंतर इन अन IT सेन्स मोस्ट सॉफ्टवेअर डज नॉट मीट बिझनेस नीड्स wholly and the legacy system today are hard to maintain. In additional, outdated hardware and software is hard to maintain. In IT sense, most software does not meet business needs. आता इन IT सेन्स आणि IT सेन्सने जर तुम्ही विचार केलात IT सेन्सने विचार केला तर काय तर खूप सारे सॉफ्टवेअर असे आहेत की जे डज नॉट मीट बिझनेस नीड्स की ज्याच्यामुळे तुमच्या बिझनेस नीड्स ज्या आहेत त्या कम्प्लीट होत नाहीत. ओनली अँड लिगसी सिस्टम टुडे आर हार्ड टू मेंटेन. आणि मग दुसरी गोष्ट हे जे हार्डवेअर जे IT रिलेटेड जे काही सॉफ्टवेअर्स आहेत ते मेंटेन करणं सुद्धा हार्ड पडतं. इन ॲडिशनल आउटडेटेड हार्डवेअर जर तुमचे हार्डवेअर खराब झाले असतील तर किंवा सॉफ्टवेअर खराब झाले असतील तर सो ह्या गोष्टी तुमच्या काय होतात की मेंटेन करणं खूप डिफिकल्ट होतं. एक 2च मिनिटात आपण चालू ठेवा थोडंसं. भेटूयात. सो याच्यामध्ये तुम्हाला हार्डवेअर, सॉफ्टवेअर दोन्ही मेंटेन करणं खूप डिफिकल्ट होतं. देन म्हटलेलं आहे इम्प्लिमेंटिंग ERP सिस्टम. आता ERP सिस्टम जी आहे ती कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केली जाते. प्रोड्युसिंग एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग सॉफ्टवेअर इज कॉम्प्लेक्स अँड ऑल्सो हॅज मेनी सिग्निफिकंट इम्प्लिकेशन फॉर स्टाफ वर्क प्रॅक्टिसेस.
Implementing the software is difficult task to and one that in house IT specialist cannot handle. Hence, to implement ERP software, organization hire third-party consulting companies or an ERP vendor. This is the most cost-effective way. The time taken to implement a ERP system depend on the size of business, the number of departments involved, the degree of customization involved, the magnitude of the change and the corporation of customer to the प्रोजेक्ट. आता याच्यामध्ये काय म्हटलंय ERP इम्प्लिमेंट करणं तसं खूप कॉम्प्लेक्स मेथड आहे अँड ऑल्सो हॅज मेनी सिग्निफिकंट इम्प्लिकेशन फॉर स्टाफ वर्क प्रॅक्टिस. त्यानंतर स्टाफला सुद्धा त्याची प्रॉपर ट्रेनिंग देणं खूप गरजेचं आहे. इम्प्लिमेंटिंग द सॉफ्टवेअर इन द डिफिकल्ट टास्क टू अँड वन दॅट इन हाऊस आय-टी स्पेशलिस्ट कॅन नॉट हँडल. म्हणजे त्याच्यातल्या काही ज्या इन हाऊस गोष्टी आहेत एखाद्या सॉफ्टवेअर मधल्या, त्या आय-टी स्पेशलिस्ट सुद्धा हँडल करू शकत नाही. मग अशा वेळेस ऑप्शन काय असतो ई-आर-पी इम्प्लिमेंट करायला? तर थर्ड पार्टी थ्रू तुमचं ई-आर-पी डिझाइन करून घेणं. म्हणजे आता आपलं कॉलेजचं जे सॉफ्टवेअर आहे, म्हणजे आपण जे स्टुडंट डायरी ॲप बनवलं होतं, की त्या टाइपचे, की हे आपण नाही बनवलेलं. हे आपण बाहेरून हायर केलेलं आहे. ते सॉफ्टवेअर पूर्ण आपण बाहेरून हायर केलेलं आहे. मग त्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला काय-काय हवं आहे, आपल्या रिक्वायरमेंट काय-काय आहेत, त्या आपण त्या लोकांना दिलेल्या होत्या. त्या पद्धतीने त्यांनी आपल्या सॉफ्टवेअरमध्ये ते इम्प्लिमेंट करून दिलेलं आहे. आता टॅली जरी तुम्ही यूज करताय, तर टॅली हे तुमचं सॉफ्टवेअर नाहीये. हे थर्ड पार्टीचं सॉफ्टवेअर आहे जे तुम्ही यूज करताय. त्याच्यामध्ये लागणाऱ्या चेंजेस ज्या आहेत त्याच टॅली करतात. जसं जी आलं. जी-एस-टीचे चेंज जे होतात ते टॅलीमध्ये कुणी केला? तर टॅली ज्यांनी टॅली बनवलेला आहे, जो टॅली वेंडर आहे त्यांनी बनवलेला आहे. सो अशाच पद्धतीने तुम्हाला लागणारे सॉफ्टवेअर जे आहे ते थर्ड पार्टीचं तुम्हाला डिझाइन. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये हे खूप कॉस्टली जातं. जसं की आपल्या कॉलेजचं जे सॉफ्टवेअर आहे ते माझ्या आयडियाप्रमाणे कदाचित 80,000 टू 1,00,000च्या दरम्यान एक सॉफ्टवेअर आहे, जे आपण यूज करतो. सो तेवढं आपल्याला त्या थर्ड पार्टीला पेड करावं लागेल. त्याचं लिमिटेशन सुद्धा असतं. म्हणजे फॉर 1 इयर, फॉर 2 इयर्स असं तेवढ्या काळासाठी फक्त ते असतं. मग त्याच्यानंतर जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत, तर तुम्हाला पुन्हा त्यांचं काय असेल ते पेड करावं लागेल. सो अशा पद्धतीने टॅली जो आहे, सॉरी ई जो आहे ते इम्प्लिमेंट केलं जातं. देन बेनिफिट्स ऑफ ई फॉर युअर बिझनेस. तुमच्या बिझनेसमध्ये ई-आर-पीचे बेनिफिट्स काय-काय आहेत? सो फर्स्ट वन म्हटलंय इंटिग्रेशन अक्रॉस ऑल बिझनेस प्रोसेसेस. In realize the full benefits of ERP system, it should be fully integrated in into all aspects of your business from the customer facing front end through the planning and scheduling to the production and distribution of the product you make. म्हणजे ERP थ्रू काय जातं ERP सिस्टम थ्रू कस्टमर फ्रंट एंड फेसिंग फ्रंट एंड सो कस्टमर फेसिंग फ्रंट एंड पहिला कस्टमर जिथं तुम्हाला फेस करतोय त्या फेस पासून तुमच्या प्रोडक्शन पर्यंत मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत जेवढ्या पण प्रोसेस चालतात या सगळ्या प्रोसेस वरती कंट्रोल ठेवणं किंवा सगळ्या प्रोसेस ही जी शेड्यूल आहे प्लॅनिंग करण्याचं काम कोण करतं ERP करतं. देन ऑटोमेशन इन्हान्स प्रोडक्टिव्हिटी. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुमचा एखादा प्रोडक्ट आहे की ऑर्डर स्वीकारण्यापासून, त्याच्यानंतर त्याच्या बिझनेस शेड्यूल प्रोसेस करण्यापासून, या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली केल्या जातात. कशा थ्रू? तर ह्या ई-आर-पी थ्रू. सो ऑटोमेशन जे आहे बिझनेसमध्ये, प्रोडक्टिव्हिटीमध्ये ते वाढवायचं काम कोण करतं? ई-आर-पीमुळे. त्याच्यामुळे हा एक बेनिफिट आहे. ते इन्क्रीज ओव्हरऑल परफॉर्मन्स. आता हे सगळं झाल्यामुळे काय होतं, की सगळं ऑटोमेशन झाल्यामुळे तुमचा टाईम जो आहे तो वाचतो. टाईम पिरियड वाचतो. त्याच्यानंतर तुमचा जो लेबरवरती येणारा कॉस्ट आहे तो कमी होतो. सो ह्याच्यामुळे अजून काय होतं, की तुमचं जे काम आहे, जे 10 म्हणजे 1 दिवसाला होणारं काम आहे, ते कदाचित अर्ध्या दिवसामध्ये होत असेल. सो त्याच्यामुळे तुमचा टाईम वाचतो आणि टाईम वाचल्यामुळे तुमचा परफॉर्मन्स जो आहे तो इन्क्रीज करायला मदत करतं. देन क्वालिटी रिपोर्ट अँड परफॉर्मन्स जसं की ह्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स तुम्हाला जर सांगायचं झालं, तर सुरुवातीला तुम्हाला जर एखाद्या कंपनीला ऑर्डर द्यायची आहे. सपोज माझी एक कंपनी आहे. मला रॉ मटेरियलची गरज आहे. रॉ मटेरियलची ऑर्डर मी काय करायचो पहिलं, की एकतर मला कंपनी तिथे जाऊन द्यावी लागायची किंवा मी एखाद्या पर्चेस ऑर्डर काढून ती मग मी कुरिअर करणार किंवा
पोस्टाने पाठवणं ते समोरच्यापर्यंत पोहोचेल त्याच्यातून तो माझे ऑर्डर रिसीव्ह करणार. ह्या सगळ्या ट्रेडिशनल मेथडमध्ये खूप वेळ जायचा. आता काय करतो मी ई असल्यामुळे माझ्या ई थ्रू त्यांच्या ई-आर-पीवर डायरेक्टली मी ऑर्डर सेंड करतो. विथिन सेकंडमध्ये माझी ऑर्डर एक्सेप्ट केली जाते आणि विथिन सेकंडमध्ये त्याच्यावरती प्रोसेस सुरू होते. या सगळ्यामध्ये माझं काय झालं, तर माझा टाईम कन्झ्युम झाला आणि मग टाईम वाचला आणि टाईम वाचल्यामुळे माझा परफॉर्मन्स जो आहे कंपनीचा तो इन्क्रीज व्हायला मदत झाली. देन क्वालिटी रिपोर्ट्स अँड परफॉर्मन्स एनालिसिस. आता ई जो आहे तो कसा आय-टी काय केलं जातं ई जो आहे तो ऑटोमॅटिकली काम करतो. ऑटोमॅटिकली काम करत असल्यामुळे किंवा सिस्टम थ्रू काम करतो. त्याच्यामुळे काय होतं, की याच्यामध्ये ॲक्युरसीचे चान्सेस जास्त असतात. एनालाइज इनेबल यू टू प्रोड्यूस फायनान्शियल अँड boardroom quality reports as well as the conduct analyze on the performance on your organization. त्याच पद्धतीने तुमची कंपनी आता पूर्वी जसं आपण फायलिंग करायचो आणि कोणी विचारलं की अरे काय कंपनीचं काय शेड्यूल आहे किंवा कंपनी आता कोणत्या पोझिशनला आहे तर तुम्हाला त्या सगळ्या फाईल टॅली केल्याशिवाय तुम्ही सांगू शकत नव्हता. आता ई थ्रू काय झालंय की सगळे रिपोर्ट तुमच्या समोर आहेत. तुम्ही विदिन सेकंड मध्ये सांगू शकताय की कंपनी लॉस मध्ये चालली की प्रॉफिट मध्ये चालली, कंपनीला कुठे चेंजेस करण्याची गरज आहे. सो तुम्ही तुमच्या कंपनीची क्वालिटी इम्प्रूव्ह करायचं काम काय ई थ्रू करू शकताय. देन म्हटलेलं आहे इंटिग्रेट्स अक्रॉस द एंटायर सप्लाय चेन. काय म्हटले इंटिग्रेट्स अक्रॉस द एंटायर सप्लाय चेन म्हणजे काय अ बेस्ट ऑफ ब्रीड ERP system should extend beyond your organization and integrate with both your supplier and customer system to ensure full visibility and effective across your supply chain. Enterprise resource planning ERP is a business process management software that allows an organization to use system of integrated application to manage the business and automate many back office functions related to technology, service, human resources. ERP software integrates all facts of our operation, including product planning, development, manufacturing, sales and marketing. Enterprise रिसोर्स प्लॅनिंग काय करतं जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे सेम सेंटेन्स आहे हे. इथे बघा एक मिनिट हा जो तुमचा पॅरा आहे ERP सॉफ्टवेअर इज कन्सिडर एंटरप्राइज ऍप्लिकेशन is to large and complex individuals. Sorry, हा नाही. हे के बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर सेल्स मार्केटिंग हा सेम पॅरा इथे दिलेला आहे. फक्त इथे काय म्हटलं त्यांनी एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, बिझनेस प्लॅनिंग नाही म्हटलेलं आहे. बाकी सेम प्लॅनिंग. सो तो आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. देन ERP software is considered an enterprise application and it is designed to be used by larger business and often require dedicated teams to customize and analyze the data and to handle upgrade and to handle upgrade and development. In contrast, small business ERP application are lightweight business. ERP software is considered an enterprise application. आता enterprise application म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं मगाशी. सो ERP सॉफ्टवेअर काय म्हटलं कन्सिडर केले इंटिग्रेटेड ऍप्लिकेशन्स म्हणून and it is designed to be used by larger business and often requires dedicated teams to customize and analyze data to handle upgrade and deployment. सो लार्जेस्ट बिझनेस साठी काय केलं गेलंय की हा जो तुमचं हे जे सॉफ्टवेअर आहे ते डेव्हलप केलं गेलंय किंवा त्या पद्धतीने डेडिकेटेड टीम त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केली गेली. इन कॉन्ट्रास्ट स्मॉल बिझनेस ॲप्लिकेशन लाईट वेटेड बिझनेस. त्याच पद्धतीने जे स्मॉल बिझनेस आहे त्यामध्ये जी काही हा बिझनेस प्रोसेस आहे ती लाईट वेट बिझनेस आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढी डेडिकेशन टीम्स द्यायची गरज नाही किंवा तेवढे अपग्रेड द्यायची गरज नाहीये. आणि इम्पॉर्टंट गोल्स ऑफ ERP इज टू फॅसिलिटेट द flow of information to business decisions can be data driven. ERP software suites are built to collect and organize data from various levels of organization to provide management with insight into key performance indicators. Then आहे ERP आर्किटेक्चर. सो ERP आर्किटेक्चर जो आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आता आपण याच्यावरती थांबूयात. ओके. सो ERP चा खरंच स्टडी जो आहे ना तो खूप वर्स्ट आहे.
आणि स्टडी करण्याजोगा आहे. आता तसं तुम्हाला सांगायचं गेलं तर ई-आर-पी तुम्ही प्रत्येक जण यूज करत असाल, पण तुम्हाला माहिती नाही तुम्ही करत असलेला जो यूज करत असलेले ॲप्लिकेशन आहे, ते ई-आर-पीचे सब ॲप्लिकेशन सुद्धा असू शकतात. म्हणजे जसं मी Amazon, Amazonचा मेन ई-आर-पी आहे तो Amazon कंपनी यूज करते. पण त्याचे ॲप्लिकेशन त्याच्या थ्रू बनवले गेलेले ॲप्लिकेशन आपण यूज करतोय. जसं की कॉलेजचं एक ॲप्लिकेशन आहे आपलं. पण त्या कॉलेजच्या ॲप्लिकेशन थ्रू एक स्मॉल ॲप्लिकेशन, सब ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. मग त्या ॲप्लिकेशनला आपण म्हणतो जसं की तुमचं स्टुडंट डायरी ते सुद्धा आपण यूज करतो. मग हे झालं त्याचं सब ॲप्लिकेशन. ओके. सो अशा पद्धतीचे काही ॲप्लिकेशन्स आहेत, की जे सब ॲप्लिकेशन म्हणून आपण यूज करतोय. असे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत. आता तसं तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगताना सांगितले की नाही मला माहिती नाहीये. पण तुमची युनिट टेस्ट कदाचित फेब्रुवारी एंडला किंवा मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये लागू शकते आणि त्याच्यासाठी तुमचे 2-2 युनिट असणार आहेत प्रत्येक सब्जेक्टचे. सो त्या पद्धतीने स्टडीला लागा. बाकी कोणाचे काही डाउट्स आहेत? राहुल, साक्षी, सिनीन, स्नेहा, तनया कोणाला काही डाउट्स आहेत? सिनील सगळे लेक्चर अटेम्प्ट करतेस ना? हो सर. ओके. स्नेहा तू फायनान्सच्या लेक्चरला नसतेस का? हॅलो स्नेहा? स्नेहा हॅलो सर. फायनान्सचे लेक्चर का नाही अटेम्प्ट करत? सर नाही, थोडे दिवस जरा आजारी होती ना, म्हणून दोन्ही पण लेक्चर नव्हते अटेंड करत. ओके, ठीक आहे, ठीक आहे. ओके, सो आपण मीटिंग एंड करूयात. ई-आर-पी स्ट्रक्चर जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. आर्किटेक्चर, ई-आर-पी आर्किटेक्चर.